नमस्कार, मी अश्विनी. आपल्या कुकबाई अश्विनी या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला मस्त असा ॲपल शिरा बनवून दाखवणार आहे. तर इथे पाहू शकता कसला जबरदस्त कलर आणि त्याच्यामध्ये जे ॲपल कट करून टाकलेलं ते तर किती सुंदर दिसत आहे. आणि चवीला तर एकच नंबर हा ॲपल शिरा लागतो बघा. तर चला मग आता रेसिपीला सुरू करूया. इथे पहा मी ड्रायफ्रूट्स पहिल्यांदा घेतलेले आहेत आणि ड्रायफ्रूट्स असे छोटे छोटे आकारामध्ये कट करून देखील असे दाखवत आहे तुम्हाला. हे ड्रायफ्रूट तुम्ही डायरेक्टली खिसून देखील टाकू शकता किंवा असेच जरी टाकले तरी काही हरकत नाही, पण मी याचे काप करून टाकत आहे. आणि इथे पहा अशाच प्रकारे मी सर्व एक एक करून पूर्ण काप करून घेणार आहे. आणि हा जो ॲपल शिरा आहे ना, खाण्यासाठी एवढा चविष्ट आणि जबरदस्त असा ॲपल शिरा लागतो आणि आपल्या शरीरासाठी देखील अप्रतिम असा पौष्टिक असतो. ह्याच्यामध्ये जे असते ना, ॲपलमध्ये थोडीशी आंबट गोड चव असते ना, त्याच्यामुळे आपला शिरा एकच नंबर असा होतो. आणि पहा एक ॲपल घेतलेला आहे आणि असं धुवून घ्यायचं आणि त्याच्या वरची साल अशी काढून घ्यायची. व्हिडिओमध्ये मी स्टेप बाय स्टेपमध्ये व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तुम्ही देखील स्टेप बाय स्टेपमध्ये व्हिडिओ पूर्ण पहा. लाईक करा, कमेंट करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला अजिबात विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं जे बटन आहे ते देखील प्रेस करायला अजिबात विसरू नका, म्हणजेच माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि इथे पहा लगेच मी सर्व साल काढून घेतलेलं आहे ॲपलचं आणि असे कट करून घ्यायचं आहे, असे छोटे छोटे आकार आणि असं बारीक कट करून घेणार आहे पहा. आणि तुम्ही माझ्या पद्धतीचा शिरा बनवला तर असा अप्रतिम असा होतो. तुमच्या घरातले छोटे बाळ तर अगदी आवडीने खातील. छोट्या बाळांपासून म्हाताऱ्यापर्यंत एकच नंबर असा हे शिरा होतो बघा. आवडीनेच खातील बघा. आणि असे छोट्या छोट्या आकारामध्ये आता मी काप करून घेतलेले आहेत पहा. म्हणजे घेते ते देखील मी रेसिपी तुमच्यासोबत पूर्णपणे शेअर केलेली आहे. व्हिडिओ स्किप न करता बनवलेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही देखील व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका. आणि पहा लगेच मी पूर्ण असे काप देखील इथे करून घेतलेले आहेत. एक एक करून पूर्ण काप घेतलेले आहेत करून. इथं पहा मी व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हटलं ना, मी व्हिडिओ पूर्ण म्हणजे स्किप न करता दाखवलेला आहे. आणि इथे पहा फायनली आपले ॲपल चिरवून झालेलं आहे. हे आणि आता लगेच मी कढई एक कढई ठेवलेली आहे गॅसवरती. त्याच्यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं तूप आणि ड्रायफ्रूट्स आणि ॲपल मी थोडंसं तुपामध्ये म्हणजे मस्त असे फ्राय करणार आहे. पहिल्यांदा ड्रायफ्रूट्स करणार आहे. ड्रायफ्रूट्समध्ये मी घेतलेलं आहे काजू, बदाम आणि आमच्याकडे याला म्हणतात काळे मनुके. तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर विशेषतः हा जो शिरा आहे ना, तुम्ही तुमच्या लहान बाळांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी बनवू शकता. अप्रतिम असा हा शिरा होतो बघा. तुमच्या मुलांना टिफिनमध्ये जर दिला तर टिफिन कधीच वापस येणार नाही, म्हणजे संपूर्णच येणार. इतका चविष्ट भारी शिरा होतो बघा. ॲपलचा आंबट आणि थोडंसं गोड असल्यामुळं तर काय, अरे वा, एकच नंबर शिरा होतो. मी असा बनवला होता ना, माझ्या मुलीला तर खूपच आवडला बाबा. ती सारखंच म्हणून राहिली, मम्मी मला रोज दे शिरा. तर मी म्हटलं हो चालेल. आणि लगेच काय असे ॲपल देखील आपले मस्त असे फ्राय झालेले आहेत पहा. याच्यामध्ये थोडंसं तूप टाकलेलं आहे ना, त्याच्यामुळे एकच नंबर याची चव झालेली आहे. आणि म्हणजे मी शिरा बनवताना फक्त तुपातलाच बनवते, त्याच्यामुळे शिरा एकच नंबर असा चवीला होतो बघा. आणि लगेच ॲपल काढून घेतलेले आहेत आणि त्याच कढईमध्ये मी टाकलेलं आहे थोडंसं पाणी. कारण मी शिरा जो आहे ना, मी माझ्या मुलीपुरता एकटीपुरताच बनवत होते, त्याच्यामुळे मी थोडासाच घेतलेला आहे. आणि ॲपल शिरा ही एक स्वादिष्ट, पौष्टिक आणि गोड पदार्थ आहे. तुम्हाला तर माहीतच आहे. जो पारंपरिक रव्याला शिऱ्याचा एक अनधिक ट्विस्ट येते बघा, आधुनिक. यात सफरचंदचा वापर केल्यामुळे शिऱ्याला नैसर्गिक गोडवा येतो, सुगंध आणि हलकी आंबट गोड चव येते बघा. आणि लगेच इथे पहा मी अर्धी वाटी एवढा शिरा या पाण्यामध्ये, 1 वाटी पाणी आहे त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी शिरा टाकलेला आहे आणि मस्त असं हलवून घेत आहे पहा. हलवून घेतला का एकच नंबर आपला हा शिरा होतो बघा. कसा झालेला आहे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि आता याच्यामध्ये मी टाकणार आहे तूप आणि थोडीशी साखर टाकणार आहे, म्हणजेच 2 ते 3 चम्मच एवढी साखर टाकणार आहे. तूप देखील मी 2-3 चम्मचच टाकलेले आहे. अंदाजे म्हणजे अर्ध्या वाटीला थोडंसं कमी आहे तूप.
आणि पहा फक्त तुपातला शिरा असल्यामुळे किती भारी जबरदस्त असा दिसतो की नाही मला कमेंटमध्ये सांगा. आणि लगेच आता याच्यामध्ये साखर देखील 2-3 चम्मच घातलेली आहे. पहा तुम्ही साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त गोड करू शकता. ह्याच्यामध्ये जी साखर, रवा, तूप आणि ड्रायफ्रुट्स यांचं मिश्रण आहे ना, आणि सफरचंद घालून बनवलेला शिरा असतो, त्यामुळे चवीला एकच नंबर असतं. आणि ह्याच्यामध्ये पोषण तत्वही भरपूर प्रमाणात असतात बघा. आणि पायनॅपल शिरा पारंपरिक आणि हेल्दी असल्यामुळे तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो. साखर टाकून झाल्यानंतर असं थोडं हलवून लगेच ड्रायफ्रूट देखील टाकून घेतलेले आहेत. आणि ड्रायफ्रूट्स टाकून घेतले आणि लगेच याच्यामध्ये मी थोडे आता पूर्ण ॲपल नाही टाकले, थोडेसेच ॲपल टाकले, कारण माझ्या मुलीला आवडले ॲपल म्हणून तिने अर्धे खाल्ले आणि अर्धेच ॲपल कट याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत. कशी वाटली आजची अशी झणझणीत ॲपल शिराची रेसिपी कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तुमच्या कमेंटमध्ये नक्कीच सांगा की पुढची रेसिपी मी कशाची टाकू, ते कमेंटची वाट पाहते. म्हणजे मी पुढची रेसिपी तीच अपलोड करायचा प्रयत्न करेल. तर बाय बाय, भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत.